नमस्कार, मी सौ मानसी मनोज. आज आपण सक्षम या शब्दाबद्दल बोलणार आहोत. सक्षम हा शब्द छोटा वाटतो, उच्चारायला सहज सोपा वाटतो, पण अर्थ तेवढाच घनघोर आहे, खोल आहे. त्याची उंची, लांबी, रुंदी मोजताच येत नाही, कारण त्या शब्दातच संयम, सामर्थ्य, स्वाभिमान, स्वहित आणि स्वकर्तृत्व लपलेलं आहे, दडलेलं आहे. आज मी तीस समाजातील हरेक कुटुंबाने जे जाणते आहेत, कुटुंबातील सदस्य, त्यांनी सक्षम होण्याची गरजच आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या हितासाठी, कुटुंबाचा दर्जा वाढवण्यासाठी, उंचावण्यासाठी आणि कुटुंबाला स्वाभिमानी जीवन देण्यासाठी, उत्तम जीवन देण्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सक्षम होणं गरजेचं आहे. म्हणतात स्त्री आणि पुरुष संसाराची दोन चाकं आहेत, एक रुतलं तर दुसऱ्याने सावरावं. मग इथेही तसंच आहे. जर दोघं कमावणारे असले, दोघं स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर उभे असले, तर तो पाया भक्कम होतो, नाही का? आणि मग त्या पायावर निर्भर असणाऱ्या भिंती अगदी सरळ चालू लागतात किंवा उभ्या होतात. मग असं सक्षम होणे गरजेचेच आहे की नाही? आणि यालाच म्हणतात सक्षमीकरण. पण इतरांना सक्षमीकरण करण्याची गरजच लागली नाही. आपणच सक्षम व्हावं, आपणच स्वकर्तृत्वाने पुढे जावं. खुदी में खुद को ढूंढो, स्वपरीक्षण करा. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे ते दुर्मिळ आहे. या दुर्मिळ आयुष्यात स्वतःसाठी काहीतरी करा, स्वहितासाठी काहीतरी करा. कुटुंब सक्षम असेल, कुटुंबाचा पाया उत्तमाचा उभा असेल, तर भिंती उत्तम असते. म्हणजे पुढील पिढीला प्रगतीपथावर न्यायला हा पाया उपयोगात आणतो किंवा उपयोगी पडतो. पायाच तर उभा करतो भिंती. म्हणून पुढील पिढी, कुटुंबातील इतर सदस्य, किशोरवयीन मुलं जर उत्तम हवी असतील, प्रगतीपथाला जाणारी हवी असतील, उंची गाठणारी असतील, तर तुम्हाला आधी सक्षम होणे गरजेचे आहे. तुम्हाला म्हणजे स्त्री पुरुष दोघांना. जाणतेपणे, ज्याला कळते तो सुरुवात करतो, ज्याला नाही कळत तो इगो आणि मीपणा धरत बसतो. मी कमावतो ना, मी हे करतो ना, तुम्हाला काय गरज? गरज आहेच. प्रत्येक स्त्रीला गरज आहे, प्रत्येक पुरुषाला आहे, किशोरवयीन मुलांना सक्षम होण्याची गरज आहे. कारण प्रत्येकाने आपापलं आयुष्य आनंदाने जगावं, उत्साहाने जगावं, स्वकर्तृत्वावर जगावं. आणि यातच स्वहित लपलेलं आहे, यातच कुटुंबाचं हित लपलेलं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या सुंदर आयुष्यात जर स्वाभिमान असेल, स्वकर्तृत्व असेल, तर त्याचा आनंद द्विगुणित आहे. कुणावर अवलंबून न राहता स्वतःला घडवा. लाचारी पत्करू नका, त्याच्यावर अवलंबून राहू नका. बऱ्याच महिला संसारात सुखी आहेत की नाहीत? दुःखी आहेत त्यांचं मी सांगत नाही, त्या प्रयत्न करतात, पण ज्या नवऱ्यावर अवलंबून आहेत सर्वस्वी, आणि पती त्यांना सगळं आणून देतात आणि सुखासुखी सगळं चाललंय त्यांचं. पण कधी कधी असं होतं, सोशल वर्क करताना माझ्या असं निदर्शनास येतं की लँडलॉर्ड, अगदी भडगंज श्रीमंत घराण्यातल्या महिला परावलंबित्व स्वीकारलेलं आहे त्यांनी.
आणि त्यांना ती जाणीव तेव्हा होत नाही जेव्हा ते सौम्य वयात असतात, मध्यम वयात असतात, 25, 26, 27, निदान 38, 40. पण जसं जसं वय सरत जातं त्यांना कळून येतं की आपली ओळख काहीच नाही. बघा ना, लहानपणी वडिलांच्या आधारावर, वडिलांचं नाव घेऊन जगलो ना माहेरी. हो, शाळेत वडिलांचं नाव, सगळीकडे वडिलांचं नाव, सासरी पतीचं नाव. मग म्हातारपणात काय? सासरी सौ लागतं ना, मग म्हातारपणात लागतं ते मुलांचा आधार. म्हातारपणी कोणाच्या आधारावर जगतात? पण जसं जसं वय सरत जातं त्यांना कळून येतं. तर काही महिला तर मला आत्ताच सांगतात की मॅडम, माझं डी.एड झालंय, बी.एड झालंय, मी इंजिनियर आहे, पण घराणं मोठं मिळालं म्हणून मला काही करता आलं नाही किंवा मला पाठवलं नाही. पण त्यांच्या इच्छा अपेक्षांचं काय? त्यांच्या स्वप्नांचं काय? पुरुष लोक कमावणारे आहेत, देणारे आहेत, सगळे हौस मौज पुरवणारे आहेत, उत्तम आहे. पण त्यांच्या इच्छांचं काय? त्यांच्या स्वप्नांचं काय? त्यांना सिद्ध करू दे ना स्वतःला. त्यांनाही पाहू दे ना त्या किती पाण्यात आहेत. त्यांनाही स्वमत येऊ दे ना. त्यांनाही स्वतंत्रता मिळू दे ना. त्यांनाही त्यांचं आयुष्य मोकळेपणाने जगू दे ना. त्यांनाही कुठेतरी सुखासुखी समाधानाने जगू दे ना. हाही एक सक्षम होण्याचाच मार्ग आहे. सक्षमीकरण म्हणजे फक्त स्वकर्तृत्वावर उभे राहणे नाही, तर समाधानी आयुष्य जगणे, स्वतःच्या इच्छांना, स्वप्नांना उंच भरारी देणे म्हणजे सक्षमीकरणाचंच एक लक्षण आहे. मग अशा अवस्थेत महिलांनी पुढाकार घ्यावा, सहमतीने, स्वइच्छेने छोटा मोठा व्यवसाय करावा. घराबाहेर नसेल पडता येत तर घरामध्ये करून, गृह उद्योग करून, स्वतःचं टॅलेंट सिद्ध करून स्वतःला सिद्ध करावं. शिकणाऱ्या महिला, शिक्षण घेणाऱ्या महिलांनी बाहेर पडून स्वकर्तृत्व सिद्ध करावं. कारण ज्यांचं सगळं सुखासुखी चालले त्यांना फारसं नाही वाटत स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतः काहीतरी करावं. ह्याची गरज मध्यमवर्गीय कुटुंबाला अधिक पडते, कारण त्यांना आर्थिकची कमी असते. गरीबातील गरीब कुटुंबाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तिथे सक्षम होणं जास्त गरजेचं आहे, अधिक गरजेचं आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे ना. मग त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. ये रे हरी आणि दे रे खाटल्यावरी असं कुणीही येणार नाही आणि कुणीही देणार नाही. त्यासाठी स्वतः कष्ट केले पाहिजे. कष्टाशिवाय फळ नाही. आपण देवाच्या भरोशात, काय माहिती देव आपल्या भरोशात असेल, कधी उठतो, कधी करतो आणि मग मी सहकार्य करतो. म्हणून कष्ट करा. अरे, श्रीमंताला चॅलेंज नाही, पण गरीबाला चॅलेंज आहे. पुढे जाण्याची संधी आहे, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते, ती स्वीकारा, घ्या. मनगटात बळ असेल तर स्वीकाराल. रडणाऱ्याला मी सांगेन, जो रडतो ना नेहमी आणि जो देवाला दोष देतो, तुझ्यात धमक नाही म्हणून तू देवाला दोष देतोस. तुझ्यात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद नाही म्हणून तुझ्या अपयशाचे खापर तू देवावर टाकतोस. देव काहीच करत नाही. करणारा तूच असतोस, घडणारा तूच असतोस, स्वतःला घडवणारा तूच असतोस. तूही बघ ना, तू किती पाण्यात आहेस ते.
जिथे हार होते ना आपली, तिथे आपले कष्ट कमी पडतात. म्हणून याला त्याला दोष देऊ नका. तुम्ही कुठेतरी कमी पडता आणि आपण कुठे कमी पडतोय हे शोधा. मार्ग नक्की भेटेल. नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जर तुमच्या मनगटात बळ असेल तर सगळं पॉसिबल आहे. तुम्ही ठरवाल ते होईल. लाथ मारेन तिथे पाणी काढेल. बरोबर ना? कष्ट करा, अभ्यास करा, अभ्यास करा. पुढे जाणारी माणसं अशीच पुढे नाही गेलीत. आपण मोठ्या कौतुकाने सांगतो. पी.टी. उषा, कल्पना चावला, अब्दुल कलाम यांची नावं मोठ्या दिमाखात घेतो, आदराने घेतो. पण हे नुसतेच पुढे नाही गेले, असेच पुढे नाही गेले. त्यामागे कष्ट आहेत. आज इतिहासात त्यांचं नाव अजरामर आहे. इतिहास त्यांचं गुणगान गाते. पण त्या गुणगानामागे त्यांचे अमाप कष्ट आहेत, संयम आहे, अभ्यास आहे, स्वहित साधण्याची वृत्ती आहे, नियती आहे, नियत साफ आहे, आत्मपरीक्षण आहे. आत्मपरीक्षण करा. इच्छा आकांक्षा मारून दाबून स्वतःला दिलेला वेळ आहे. ध्येय गाठण्याची वृत्ती आहे आणि इच्छाशक्ती प्रबळ आहे. बुद्धिमत्ता शाबूत आहे आणि करेन हा आत्मविश्वास, दृढ निश्चय त्यांना पुढे घेऊन गेला. कष्ट करण्याची वृत्ती माणसाला कुठेही घेऊन जाते. ते नुसतेच असेच नाही गेले पुढे. तर कष्ट करा, अभ्यास करा, वेळ द्या. वेळ फार महत्वाची आहे. वेळेला महत्व आहे. जेवढे महान पुरुष किंवा सक्सेस हा शब्द वेळेवर अवलंबून आहे. सक्सेस असंच नाही मिळत. वेळ वेळेच्या सोबत चाला. वेळ तुमच्या सोबत येणार नाही. तुम्हाला वेळेच्या सोबत जावं लागेल. जेव्हा तुम्ही वेळेच्या सोबत जायला लागाल तेव्हा तुम्हाला वेळ आवाज देत राहील. चला उठा, वेळ झाली. टाइम टू टाइम. अंबानी झाले, टाटा बिर्ला झाले, हे असेच मोठे नाही झाले. वेळ पाळली, वेळेला पुजलं, वेळेला महत्व दिलं, वेळेसोबत गेले आणि मग वेळ त्यांच्या सोबत आली. टाइम आला ना त्यांचा, अपना भी टाइम आएगा. मग वेळेच्या सोबत जा. टाइम टू टाइम बिझी राहा. माइंड बिझी ठेवा. माइंड बिझी ठेवले तर नकारात्मक भूमिका तुमची होणार नाही, येणार नाही. नकारात्मक विचार तुमच्यात येणार नाही. कारण नकारात्मक वृत्ती आली की बुद्धीला गंज लागतो. म्हणून वेळेला महत्व द्या, बुद्धी शाबूत ठेवा, पॉझिटिव्हली चाला, पॉझिटिव्ह विचार अंगीकारा. नकारात्मक माणसांच्या सहवासात येऊ नका. नकारात्मक माणसांच्या सहवासात आलं की तुम्ही संपले. कारण त्यांना स्वतःचं कधी चांगलं करता आलं नाही. ती घाण असते, ती घाण बाजूलाच ठेवा. त्यांच्यापासून 2 कोस लांब राहा. कारण अशी माणसं कुणाला जगू देत नाहीत. उलट आपल्या बुद्धीला अविचाराने ग्रासतात आणि आपलं अनहित कधी होईल याचा विचार करतात. म्हणून पॉझिटिव्ह माणसांच्या सोबत राहा, सहवासात राहा. सकारात्मक विचार अंगीकारा. सकारात्मक माणसांचे विचार घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या. अशा अनेक गोष्टी बुद्धीला पूरक आहेत, हिताच्या आहेत, हितकारक आहेत, शुभचिंतक आहेत. अशा गोष्टी स्वीकारा आणि पुढे जा. आज मितीस सक्षम
हा शब्द प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. पण सक्षमीकरण कधी होईल? सक्षम कधी व्हाल? स्वबळावर केव्हा उभे राहाल? जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे जाल तेव्हा. विचार करा, स्वतःला प्रश्न करा, आपण कुठे आहोत, आपण कुठे चाललोय. प्रत्येकाने रोज हा विचार केलाच पाहिजे की हू आय एम. रोज उठल्यावर विचार करा, मी कोण आहे, मी कुठे चाललो आहे. स्वतःला प्रश्न विचारता की नाही? स्वतःला प्रश्न विचारण्याची वृत्ती ठेवा. आपण नेहमी याच्या त्याच्या उठाठेवी करत असतो, याचे त्याचे प्रश्न सोडवत असतो. आपले प्रश्न कधी सोडवायचे? आपल्या आयुष्यात अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आपण शोधत नाहीत. आपण दुसऱ्याच्या प्रश्नांना प्रश्नचिन्ह देतो. आपण आपली उत्तरं कधी शोधायची? आयुष्याचे प्रश्न कधी सोडवायचे? आपण आपल्याला शोधा, स्वतःला शोधा, स्वपरीक्षण करा. स्वपरीक्षण केल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे, पण स्वतःला प्रश्न करायला शिकलं पाहिजे. वेळ, मी म्हटलं ना, वेळेला महत्त्व द्या. संसारात राहून स्वतःला घडवता येते. मग कसा वेळ काढायचा हे आपण ठरवायचं. सगळं करून, संसारातलं सगळं करून, झिटकारायचं काहीच नाही. संसारातलं सगळं करून ना आपल्याकडे लक्ष द्यायचंय, स्वपरीक्षण करायचंय. वेळ निघून चाललीये, हळूहळू हळूहळू सेकंद सेकंद निघून चाललाय, पण आपल्यालाच कळत नाही आपण कुठे आहोत. आपण आपल्या मस्तीत मस्त आहोत. खा प्या ऐश करा. आयुष्य दुर्मिळ आहे. गेल्याला महत्व नाही, असण्याला महत्व आहे, आत्ताला महत्व आहे. माणूस एकदा संपला की तो गेला. 13व्या दिवसापर्यंत त्याची आठवण काढतील, 14व्या दिवशी कोणीही करणार. तो काळाच्या ओघात जाणार. मग इतिहास तर आपण काही घडवलेला नाही आठवणीत राहण्यासाठी. पण जन्माला आलोय तर काहीतरी न करण्यापेक्षा काहीतरी करून गेलेलं बरं, जेणेकरून लोक आपल्याला आठवतील. तरी इतिहास नाही घडवायचा आहे, नाही घडणार तरी आपल्या कुटुंबाच्या हृदयात स्थान मिळवलं तरी खूप आहे ना. आमच्या अमुक अमुक यांनी हे केलं, हे करून गेले, एवढं तर नाव काढते. पुन्हा जन्म कोणी पाहिलाय? पुन्हा इथे येणेच नाही. आणि मनुष्य हा असा प्राणी आहे, देवाने असा निर्माण केला आहे की ज्याला भावभावना आहेत, ज्याला दुःख आहे, ज्याला बुद्धी दिली आहे, विचार क्षमता दिली आहे, जे इतर प्राण्यांना नाही दिलेलं. कदाचित एकाला एक दिले तर दुसऱ्याला ते दिलेलं नाही. पण माणसात हे सगळे गुण आहेत. पण माणूस सगळे गुण घेऊन अवगुणांनी भरलेला आहे. त्याला काहीच साध्य होत नाही. पुढे जाऊन तो पुन्हा मागे येतोय का? कारण लक्ष्मी तिथे अधोगती. लक्ष्मी टिकवण्यालाही सामर्थ्य लागते. अवदसा येते ना सोबत. म्हणून अशी बुद्धिशाली व्हा की जिथे तुम्हाला कोणीही ग्रासणार नाही, तुमच्या बुद्धीला कोणी गंज लावणार नाही. एवढे सक्षम. सक्षम या शब्दात सगळ्याच व्याख्या येतात. गुण अवगुण येतात, पण अवगुणांची परिभाषा समजायलाही माणूस तसा ताकदीचा लागतो, जातीचा लागतो. आणि गुण अंगीकारायलाही संयमशीलता आणि सलोखा लागतो. पहा, येतं का तुमच्यात? वेळेला महत्व द्या. मी पुन्हा पुन्हा सांगेन, वेळेला महत्व द्या. येऊ देत अपयश, किती येईल अपयश, एकदा येईल, दोनदा येईल, पाऊल तर पुढे टाका. आपण पाऊल पुढे टाकायलाच घाबरतो. काहीतरी करायची इच्छा आहे पण होत नाहीये, कारण आपण घाबरतोय. माझ्यात होईल का, करेन का, करेन या शब्दांना आयुष्यात काहीही महत्व नाही. मी करेन, मी केलंच पाहिजे असा दृढ आत्मविश्वास तुमच्यात ठेवा.
सक्षम या शब्दाजवळ आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासावा स्वतःप्रती, स्वतःच्या ध्येयाप्रती. भले पडलात तरी चालेल, उठता येईल, उठता येतं, पुन्हा झेप घेता येते. किती वेळा पडाल, कधीतरी यश मिळेल. आणि नाहीच मिळालं तरी पुन्हा पुन्हा पडल्याने, अपयश आल्याने दृढ अनुभव येतो. जो अनुभव येतो तो मोलाचा असतो. त्याच्यातून खूप शिकायला मिळतं. आणि असा अनुभवातून गेलेला माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा तो मोठ्या ताकदीने उभा राहिलेला असतो. त्याचं वादळही काही करू शकत नाही आणि पुढे जाण्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही. पण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे, वेळ साधली पाहिजे, वेळेजवळ गेलं पाहिजे. परीक्षेत आपण बसतो, शाळा शिकलेत ना, परीक्षा असतात ना, परीक्षा आता असतात. किती तासाची परीक्षा असते, किती वेळ असतो? एका पेपराला 2.5 तास, 1.5 तास. परीक्षेला बसतो, अभ्यास केला असेल तो पटापट लिहितो. पण ज्याने अभ्यासच केला नाही वर्षभर आणि तो अचानक परीक्षेला बसला, त्याची अवस्था काय होते? मागे बघू की पुढे बघू? होते ना, होतेच, कारण अभ्यासच केलेला नाही. पण कधी कधी असं होतं की लिहितानाही टाइम पुरत नाही. 5 मार्काचं राहतंय, 3 मार्काचं राहतंय, निबंध राहतो. काय लिहू आणि किती लिहू असं होतंय. आणि टाइम संपला, टाइम इज ऑफ. शिक्षक काय करतात? बोर्डाच्या परीक्षेला काय करतात शिक्षक? टाइम ऑफ झाला की सक्कन उत्तरपत्रिका खेचून घेतात. ऐकत नाहीत ते बांधिलकी असते, त्यांच्यावरती जबाबदारी असते. मग आपण कितीही त्यांना सांगितलं, सर एक राहिलंय, 2 राहिलंय सर, प्लीज प्लीज, तरी पण नाही. टाइम ऑफ झाला, वेळ संपली. मग पश्चाताप होतो, शिट राहिलं, लिहायचं राहिलं. का का असं झालं? कारण तयारी नव्हती. येत होतं सगळं पण तयारी नव्हती, तयारी केली नव्हती. म्हणून तयार असणे गरजेचे आहे. तयारी करा, कुठल्याही गोष्टीचा सराव करा. तयारी करणे म्हणजे काय? सराव करणे. तर सराव ठेवा, एवढ्या वेळेत एवढं झालंच पाहिजे, तर सगळं लिहून होईल. मग आपण पश्चाताप करतो, अरे 5 मार्काचं राहिलं, 2 मार्काचं राहिलं. टाइम इज मनी. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. वेळेला महत्त्व द्या, वेळ पाळा. झोपलात तर झोपून राहा. आत्ता करीन, उद्या करीन, काहीच होणार नाही, नाहीच होणार. म्हणून उठा, जिथे जाणीव होते तिथून उठा. आणि उठल्यावर चाल मांडा स्वहिताची. स्वपरीक्षण करा. मला एका प्रार्थनेची ओळ आठवते, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाचे माणसा सम वागणे. त्याच्यातली ओळ आहे, पाऊले चालती पुढे जे थांबले ते संपले. पाऊले चालती पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. काय म्हटलंय? जी पाऊले पुढे चालतात ती पुढे जातात, पण त्याच्यातला एखादा थांबला तर तो संपला. जिथे थांबाल तिथे संपाल. म्हणून चालत राहा तुमच्या दिशेने. तुमची दिशा तुम्हाला माहिती आहे तर त्या दिशेने चालत राहा. तुमचं ध्येय तुम्हाला माहिती आहे तर त्या ध्येयासमोर चालत राहा. त्या ध्येयाच्या मागे एवढे वेडे होऊन राहा की ते यश तुमच्याजवळ आपोआप आले पाहिजे. एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला मिळवायचे तर वेडे होऊन त्याच्या मागे लागा. उत्तमासाठी सांगते, चुकीच्या गोष्टींसाठी मी कधीच सांगत नाही.
यश प्राप्त करायचं असेल तर, तुमचं ध्येय गाठायचं असेल तर. पण थांबलात तर संपलात. नाही होणार. नाहीला पर्यायच नाही हो. नाहीला इलाजच नाही. आणि हा जो श्वास आपण घेतो, घेतलेला श्वास पुन्हा येत नाही. प्रत्येक वेळी नवीन श्वास चालू असतो. एकदा जो श्वास संपला की गेला. तसंच आयुष्याचं आहे. श्वास संपला, संपला. शून्य. शून्याला महत्त्व नाही. आत्ताला महत्त्व आहे. काय कराल ते आता करा. करेन, उद्या करेन, परवा करेन, होईल या शब्दांना शून्य किंमत आहे. अर्थच नाही. आत्ताला महत्त्व आहे. आत्ता जे कराल ते खरं. म्हणून जिथे जाणीव होते तिथून सुरुवात करा. सक्षम हा शब्द सांगायला खूप छोटा आहे, सहज उच्चारला जातो, पण त्याचा अर्थ काढला तर त्यात प्रगती लपलेली आहे, उन्नती लपलेली आहे, ध्येय दडलेलं आहे, तुमचं स्वप्न दडलेलं आहे, तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा दडलेली आहे. म्हणून सक्षम व्हा. वेळ, आत्मपरीक्षण, भूमिका, अभ्यास, मार्गदर्शन या सगळ्यातून सक्षम हा शब्द तयार होतो. भूमिका ठाम ठेवा तुमची. प्रत्येक वेळी तुमची भूमिका ठाम असली पाहिजे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. भूमिका. जिथे आहात तिथे तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे याचा विचार तुम्ही करा. आणि ते मी करेनच, कितीही कोणी सांगू दे, अरे तुझ्यात होईल का, तू करशील का, तिथे फक्त एकच शब्द सांगायचा, हो मी ठरवलंय. तुमची भूमिका. याच्या त्याच्या मागे लागून बँड वाजण्यापेक्षा, बँडसारखी अवस्था होण्यापेक्षा ब्रँड होऊन जगा. पण तिथे तुमची भूमिका ठाम पाहिजे. लोकांच्या ओळखीवर जगू नका. कुणाच्या ओळखीचं नाव, कुणीतरी असतो एखादा असं की त्याच्या ओळखीवर आपली कामं होतात, पण ते परावलंबित्व आहे. अशा माणसांना मी सांगेन की याच्या त्याच्या ओळखीवर जगू नका. तुमची स्वतःची अशी एक वेगळी ओळख तयार करा की लोक तुम्हाला ओळखतील, अरे तो बघा चालला, त्याने असं असं केलंय. तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे. तुम्ही मोठ्या रुबाबाने दुसऱ्याच्या ओळखीवर जगता, हे कितपत योग्य आहे. तो तुमचा वापर करून घेईल कामासाठी आणि देईल सोडून. ते किती दिवस, ते यश किती दिवस, त्याला यश म्हणतच नाहीत. कारण अशा लोकांच्या ओळखीवर जगणाऱ्या लोकांना कधी स्वमत नसतं. तो चौकटीतच असतो, चौकटीतला पक्षी. दुसऱ्याच्या आधारावर जगणारा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालणारा. तर दुसऱ्याच्या वरातीत नाचण्यापेक्षा स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करा. चुकीच्या रस्त्याने जाण्यापेक्षा स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करा. त्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला वेगळं समाधान मिळेल, कारण त्या रस्त्याचे इंटिरियर तुम्ही स्वतः केलेले असेल, एवढं लक्षात ठेवा. सक्षम याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून होत नाही, तर स्व कष्टाने माणूस सक्षम होतो. तुम्ही सक्षम नाहीयेत. तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय सक्षम करणार? तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून न स्वतःचा उदरनिर्वाह करताय. मुलांनाही हे शिकवाल का? म्हणून स्वतः स्वपरीक्षणाने, स्व अभ्यासाने पुढे जा. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा होईल. धन्यवाद.